Hello friends, you are most welcome in this video. I am Mr. Gajanan Chaudhary from Sri Changdev Barku Patil Kolpe Madhyamik Vidyalay Suregaon Taluka Kopargaon District Ahmednagar. Friends, last video we have learned the first part of the play a drama. In the first part, second guard left to bring goldsmith. Now we are going to see in the second part, second guard exits and returns with the goldsmith. Goldsmith says in a cranky tone, "O noble king, I beg of you, how can you give me such a harsh sentence? I was merely following your orders to the letter. You commanded me to set aside all my work and get the queen's ornament ready before her highness's birthday. So there has been a delay in making this lady's bridal ornaments. In the name of justice, your highness, pardon me, spare my life. I was just following your highness's orders." बघा या ठिकाणी तो सोनार राजदरबारामध्ये हजर झाल्यानंतर तो अगदी त्रासिक आवाजामध्ये राजाला विनंती करतो आहे की राजेसाहेब, मी तर आपल्या परवानगीनेच तुम्हाला पुन्हा विचारत आहेत किंवा तुम्हाला तुमच्याकडे याचना करतो आहेत, कारण अशी कठोर शिक्षा तुम्ही मला देऊ शकत नाहीत. का देऊ शकतात? मी तर फक्त तुम्ही सांगितलेल्या आज्ञेचं पालन केलेलं आहे आणि आपण जसं सांगितले तसं मी सर्व काम एका बाजूला ठेवलं आहे आणि आपल्या राणीसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना जे दागिने तयार करावायचे होते ते काम मी हातामध्ये घेतलं आहे आणि साहजिकच त्यामुळे त्या मुलीच्या लग्नाचे दागिने बनवण्याला उशीर झाला आहे. तेव्हा महाराज, न्याय करा, मला माफ करा आणि मला जीवदान द्या. मी फक्त आपल्या आज्ञेचंच पालन त्या ठिकाणी करत होतो. त्यावर राजेसाहेब म्हणतात, किंग सेज, नॉट अनदर वर्ड, युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड. आणि राजे त्या ठिकाणी त्याला म्हणतात, एक शब्दही पुढे बोलू नकोस आणि कुठली त्या ठिकाणी विनंती करू नको, कुठली सबब चालणार नाही. आणि टू द गार्ड्स, आणि त्या सेवक पहारेकरांच्या दिशेने बोलत राजे म्हणतात, टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज अँड हँग हिम ॲट वन्स. आणि एकदाच या सोनाराला त्या सुळाखे फाशी देण्याच्या ठिकाणाकडे घेऊन जा आणि याला ताबडतोब फाशीची शिक्षा द्या, फाशी द्या. त्यावर पुन्हा गोल्डस्मिथ सेज, हॅव मर्सी ओ जेनरस किंग, आय फॉल ॲट thy feet. Please give me just once. This time let me live. I have. बघ या ठिकाणी गोल्डस्मिथ पुन्हा राजाला विनंती करतायत, दया करा राजेसाहेब, मी आपल्या अगदी पाया पडतोय, मला माफ करा, एकदाच याच वेळी मला त्या ठिकाणी जगू द्या. मला आवंडा गेलेत किंवा त्याचे शब्द अपूर्णच आहेत. तितक्यात राजा त्या ठिकाणी मोठ्याने बोलतो आहे. किंग सेज लाऊडली, नन ऑफ दिस एनीवन, टेक हिम अवे ॲट वन्स, लेट हिम हँग टू डेथ. आणि राजा त्या ठिकाणी मोठ्याने म्हणतोय, आता हे काही चालणार नाही, याला इथून घेऊन जा आणि अगदी मरेपर्यंत याला फाशीची शिक्षा द्या. आणि राजाची आज्ञा ऐकून टू गार्ड्स ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे. त्या ओरडणाऱ्या सोनाराला ते दोन पहारेकरी त्या ठिकाणापासून घेऊन जातात. कोर्टियर्स अँड अदर्स विस्पर्स टू वन अनदर आउट ऑफ शॉक. आणि त्या राजदरबारातले जे दरबारी आहेत ती गोष्ट बघून अगदी त्यांना तर धसकाच बसतोय आणि आपापसामध्ये कुजबुजू लागतात. सून द गार्ड्स रिटर्न विथ द गोल्डस्मिथ अँड द हँगमॅन. तितक्यात तो सोनार आणि फाशी देणारा यांना घेऊन पहारेकरी राजासमोर परत येतात. मग त्या ठिकाणी राजा वैतागला आहेत आणि राजा वैतागून त्यांना म्हणतोय, व्हाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स? हँग द गोल्डस्मिथ ॲट द मोमेंट ऑर एल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट. आणि राजा वैतागला आहेत आणि तो त्यांना म्हणतोय, तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन का केले नाही? आत्ता या क्षणी त्या सोनाराला फाशी द्या, नाहीतर तुम्हालाच ती शिक्षा
भोगावी लागेल किंवा तुम्हाला ती शिक्षा केली जाईल. त्यावर तो हँगमन सेज होल्डिंग अ नूज इन हिज हँड, आपल्या हातामध्ये ती जी फाशी देण्यासाठी वापरण्याची दोरी आहे, तो फास आहे, तो त्या ठिकाणी राजासमोर येऊन उभा आहे. 1,000 apologize, O great king, but this noose does not fit the goldsmith's neck, it is too loose. त्या ठिकाणी फाशी देणारा राजाला विनंती करतो आहे की 1000 वेळा माफी मागतो महाराज, हा जो गळफास तयार केला आहे हा मात्र त्या सोनाराच्या गळ्याला अगदी फिट बरोबर बसत नाही आहे आणि हा खूप ढिल्ला आहे, सैल आहे, त्याच्यामुळं त्या सोनाराला या दोरीची फास देऊ शकत नाही, मी विनंती करतो आहे. किंग सेज देन ट्राय इट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर, पॉइंटिंग टू द सब्जेक्ट्स लोक. राजाने दरबारातील उपस्थित लोकांकडे बोट दाखवत सांगितले की या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या गळ्याला हा फास लावून बघा, त्याच्यावरती ट्राय घ्या अँड सी हू इज फिट्स, आणि बघा कोण त्या फाशीमध्ये व्यवस्थित बसेल, कोणाला तो फास व्यवस्थित बसला जाईल, अगदी बरोबर बसतो ते तुम्ही चेक करा. आणि हू सो एव्हर हॅज अ नेक ऑफ द साईज ऑफ द नूज मस्ट बी हँग, आणि ज्याची मान या गळफासाच्या मापाची असेल त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देऊन टाका. हँगमन ट्राईज द नूज ऑन मेनी ऑफ हिज सब्जेक्ट्स वेटिंग फॉर जस्टिस, आणि न्याय मागण्यासाठी जे लोक आले होते त्या प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक व्यक्तीला तो फाशी देणारा व्यक्ती तो फास लावून पाहतो आहे. आणि साहजिकच त्या दरबारातील लोक दे स्पर्न अँड रेजिस्ट, स्पर्न करणे, झिडकारणे, हाकलून लावणे, आणि ते लोक सुद्धा त्या फाशी देणाऱ्याला दूर सारत होते, त्याला झिडकारत होते, विरोध करत होते. बट द हँगमन विथ द हेल्प ऑफ द गार्ड्स ओव्हरपॉवर्स देम, आणि तो हँगमन सुद्धा फाशी देणारा सुद्धा त्या गार्डच्या मदतीने त्याचं काम तो पुन्हा करत होता. फायनली अखेरीस शेवटी द नूज फिट्स द डिसिपल, अखेरीस ती जी गाठ होती किंवा फास होता तो त्या शिष्याच्या मानेला बरोबर बसलेला आहे, आणि म्हणून फाशी देणारा त्या ठिकाणी राजाला म्हणतोय. हँगमन सेज युअर हायनेस इट फिट्स ॲट लास्ट, शेवटी अखेरीस या व्यक्तीला तो फास बरोबर बसलेला आहे. त्यावर डिसिपल सेज पण मी काय केले, माझा काय दोष आहे, असं शिष्य त्या ठिकाणी विनवणी करत आहे. देन किंग सेज जस्टिस ॲट लास्ट, टेक हिम टू द गॅलोज विदाउट फर्दर डिले, आणि राजा त्याला म्हणतोय शेवटी न्याय झालाच आणि आता उशीर करता कामा नये, उशीर न करता या डिसिपलला फासावर लटकवा, सुळावरती चढवा. हँगमन अँड गार्ड्स फोर द प्रोटेस्टिंग डिसिपल आउट, मग तो फाशी देणारी व्यक्ती आणि जी इतर पारी करत होती ते विरोध करीत असलेली व्यक्ती कोण, शिष्य, त्याला बळजबरीने फोर्सफुली त्या फाशी देण्याच्या ठिकाणाकडे घेऊन चाललेले आहेत. किंग सेज जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, त्या ठिकाणी जर आपण न्याय द्यायला उशीर केला, न्यायदानाला उशीर म्हणजेच न्याय नाकारणं होईल, असं राजाचं मत आहे. अंधेर नगरी फ्राइट्स इट सेल्फ ऑन प्रॉम्प्ट ॲक्शन्स, मग त्या ठिकाणी झटपट कृती करण्याचा जो अंधेर नगरीला अभिमान वाटतो तो या ठिकाणी सार्थ झाला पाहिजे. आर ॲक्शन्स स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स, म्हणजेच शब्दापेक्षा आमची कृतीच मोठी बोलकी असते, हे या ठिकाणी सिद्ध व्हायला हवं. तितक्यात व्हॉइसेस अँड शाउट्स हर्ड फ्रॉम आउटसाईड, मग बाहेरच्या बाजूने कोणतरी मोठमोठ्याने आरडाओरडा करत होतं, तो आवाज त्या ठिकाणी ऐकायला आलेला आहे. ऑल री एंटर इन अ रश अँड विथ अनादर एल्डरली मॅन, म्हणजे इतर लोक होते बाहेर गोंगाट करणारी, तर दुसऱ्या एका वयस्कर माणसाला घेऊन सर्वजण घाईघाईने परत येतात त्या ठिकाणी.
म्हणजे कोणतरी बाहेर मोठ्याने बोलत आहेत. किंग सेज, व्हॉट, गडबड गोंधळ ऐकून, व्हॉट, वाय हॅव ऑल द रिटर विथ दिस स्ट्रेंजर अलाइव्ह अँड हू इज दिस मॅन. आणि हे काय आहे तर ते या दुसरा जो अनोळखी व्यक्ती आहे त्या जिवंत माणसाला घेऊन तुम्ही सगळे परत या ठिकाणी का आलात आणि कोण आहे ही व्यक्ती, कोण, की जी बाहेर मोठमोठ्याने ओरडत होती. त्यावर फर्स्ट गार्ड सेज, आय बेग युअर पार्डॉन युअर हायनेस बट वी आर कन्फ्युज्ड इंडीड. दिस ओल्ड मॅन रश्ड टुवर्ड्स अस as we were about to hang the young stranger and begged and pleaded that he should be hanged instead. बघा, तो पहिला पहारेकरी राजाला सांगतोय, क्षमा असाई महाराज, आम्ही खरोखर गोंधळून गेलो आहोत. हा प्रसंग बघून कन्फ्यूज होणे, गोंधळून जाणे. हा जो वृद्ध माणूस आहे तो त्या ठिकाणी वेगाने जोरात धावत आलेला आहे आणि आम्हाला रिक्वेस्ट करत होता, विनंती करत होता की तर त्या व्यक्तीच्या जागेवर मला फाशीवर द्या. म्हणजे फाशीची शिक्षा तो स्वतः मागत होता. फाशीची शिक्षा होण्यासाठी तो आमच्याकडे गयावया करत होता. बेग्ड, याचना करणे, प्लीडेड, रिक्वेस्ट, अँड शुड बी हँग्ड इनस्टेड, आणि हँग, फासावर द्या, अशी ती अनोळखी व्यक्ती सांगत होती, बोलत होती, गयावया करत होती. त्यावर सेकंड गार्ड सेज, ॲट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. सुरुवातीला आम्हाला असे वाटले की या म्हाताऱ्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, कारण कोणतीही शहाणी व्यक्ती अशा प्रकारचं मरण स्वतःहून स्वीकारत नाही किंवा त्याची इच्छा होणार नाही. त्यावर पुन्हा पहिला पहारेकरी म्हणतोय, but this young man says that he is a wise and learned sage from the forest yonder and he himself was this man's disciple. आणि पहिला गार्ड त्या ठिकाणी म्हणतोय, परंतु हा जो यंग मॅन आहे म्हणजे कोणता डिसिपल, तो तर असं म्हणतोय दॅट ही इज अ वाईज. जी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती या ठिकाणी आले ती अत्यंत वाईज, हुशार, क्लेवर आहेत. लर्नेड सेज, सेज साधू आहे. फ्रॉम द फॉरेस्ट, जंगलामध्ये, जंगल, यॉन्डर, यॉन्डर पलीकडे, ओव्हर देअर. आणि तो स्वतः त्या ठिकाणी त्या गुरुचा शिष्य आहे असं तो यंग मॅन म्हणतोय की ज्याला आपण फासावर लटकवण्यासाठी घेऊन चाललेलो आहोत. त्यावर सेज म्हणतात, ओ नोबेल किंग, यू आर मोस्ट जेनरस. Be kind and allow me to be hanged in place of my disciple. I beg of you. आणि तो सेज राजाला विनंती करतोय, आय बेग ऑफ यू, मी तुम्हाला त्याच्याबद्दल विनंती करतोय, याचना करत आहेत की मला त्या डिसिपलच्या ऐवजी मलाच तुम्ही त्या ठिकाणी फासावरती जाण्यासाठी अलाउ करा, परवानगी द्या. त्यावर किंग म्हणतात, व्हॉट अ स्ट्रेंज अपील. And why does such a wise and holy man wish to obstruct the course of justice, may I ask? मग त्या ठिकाणी राजा त्या ठिकाणी म्हणतो आहे, ही कसली विचित्र तुमची विनंती आहे आणि या शहाण्या साध्या पुरुषाला न्यायदानाच्या कामामध्ये असा अर्थ आणण्याची इच्छा का निर्माण झालेली आहे, असं राजा त्या ठिकाणी म्हणतो. शोईंग रिलक्टन्स टू लेट आउट हिज सिक्रेट. तो साधू आहे तो आपलं गुपित सांगण्याची इच्छा नाही असं दाखवत जणू काही तो त्या राजाला भासवत होता आणि म्हणतोय, युअर मॅजेस्टी, द ट्रूथ इज नो नो आय कॅनॉट से इट. नाही, हे सत्य आहे, गुपित गोष्ट आहे, मी तुम्हाला खरं पाहता सांगितलं पाहिजे पण मी माझी सांगण्याची इच्छा नाही आहे, मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. काय सांगू शकत नाही? सिक्रेट, मला फासावर का जायचं आहे त्याचं गुपित गोष्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही. किंग सेज, आय डिमांड ऑन एक्सप्लेनेशन और आय शॅल नॉट हॅव यू हँग्ड इन प्लेस ऑफ युअर डिसिपल. बघ, जर मला योग्य कारण उत्तर त्या ठिकाणी दिलं, स्पष्टीकरण दिलं, तर कदाचित त्या तुझ्या शिष्याच्या ऐवजी
मी तुला ही फासावर देणार नाही, परंतु मला त्याचं रिझन सांग. त्यावर सेज म्हणतोय, यू सी इट हॅज बीन प्रेडिक्टेड बाय द ग्रेट प्रोफेट्स. नो आय शुडंट से दिस. त्यावर पुन्हा तो त्या ठिकाणी गुरु साधू घुटमळलेला आहेत आणि तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपण बघा महाराज, ऐका, मोठ्या एका भविष्यकाराने, भाकीतकाराने असं सांगितलं आहे की काय सांगितलं आहे ते तो सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. सांगत असताना पुन्हाच तो मध्ये थांबलेला आहे. अँड फायनली ही शुडंट से दिस आणि म्हणतोय मी तुम्हाला माझं काही सांगू शकत नाही. मग राजाची चीड त्या ठिकाणी आणखीच वाढलेली आहेत. ही बिकेम सो इरिटेटेड. किंग सेज annoyed, speak out at once or your disciple will be hanged. राजा त्या ठिकाणी चिडलेला आहे, लवकर सांग नाहीतर तुझ्या शिष्याला फाशी दिली जाईल, असं त्या ठिकाणी राजा मोठ्याने म्हणतोय. सेज द ग्रेट प्रोफेट महान भविष्यकार हॅव फोरटोल्ड भविष्य सांगणे that the one who will be hanged on this day in this kingdom shall become the next king and conquer many more nations. बघा, जो भविष्यकार आहे त्या भविष्यकाराने असं भविष्य वर्तवलेलं आहे की आजच्या दिवसामध्ये या राजाच्या दरबारामध्ये ज्या कोणी व्यक्तीला फाशीची शिक्षा होईल किंवा फासावर दिलं जाईल तो त्याच्या मृत्यूनंतर पुढच्या जन्मातील राजा, नंतरचा राजा होईल आणि आणखी बरीचशी राज्य, शेजारची राज्य जिंकेल. इतका पॉवरफुल राजा पुढचा या ठिकाणी बनणार आहे, असं फोरटेल त्या प्रोफेटने, भविष्यकाराने वर्तवलेलं आहे. अँड आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग. आणि म्हणून मला पुढचा मोठा राजा व्हायचं आहे. म्हणून महाराज मला या यंग मॅन म्हणजे शिष्याऐवजी मलाच त्या ठिकाणी फासावरती द्या, म्हणून मी तुम्हाला याचना करतो आहे. युअर मॅजेस्टी अँड रेन ओव्हर अ ग्रेटर कंट्री आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्क. महाराज आणि आणखी मोठ्या देशावर राज्य करायचे आहे, एक महान बादशाह म्हणून माझं नाव इतिहासामध्ये कोरलं जाईल आणि माझ्या नावाचा जय जयकार सर्वत्र त्या ठिकाणी पसरलेला मला पाहायला मिळेल. द फ्युचर जनरेशन्स विल रीड अबाउट मी. आणि येणारी पिढीसुद्धा माझ्याबद्दलचं लिखाण पुस्तकातून वाचेल. अँड माय ग्रेटनेस फॉर मिलेनियम्स टू कम. आणि माझ्या थोरपणाविषयी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी त्या पुस्तकातून लिखाण वाचत राहतील. आय शॅल नेवर अर्न दॅट फेम इफ आय रिमेन अ रिक्ल्यूस अ सेज. आणि मी जर असा एकांतवासी जंगलामध्ये राहिलो तर साधू म्हणून राहिलो तर मला कुठल्याही प्रकारची फेमस कीर्ती मिळणार नाही. म्हणून महाराज सो डू ग्रँट मी दिस फेवर. आणि म्हणून मला काय करा, माझ्यावरती मेहरबानी करा आणि ओ किंग लेट मी डाय ॲट द गॅलोज टुडे. आणि मला फासावर आज चढू द्या किंवा मला आज या सुळावर चढून मरून देण्यासाठी तुम्ही परवानगी द्या. त्यावर किंग म्हणतो, द नेक्स्ट किंग अँड दिस किंगडम विल एक्सपांड ग्लोरी फॉर मिलेनियम्स टू कम. वाय नो वन बट आय शुड बी एंटायटल्ड टू दिस प्रिव्हिलेज. मग राजा त्या ठिकाणी थांबतोय, विचार करतोय, यापुढील राजा आणि हे राज्य विस्तारणावर असायच तू. पुढील अनेक वर्ष तुझी कीर्ती समाजामध्ये पसरेल का? दुसरं तिसरं कोणी नाही का? हा हक्क तर मलाच मिळाला पाहिजे, प्रिव्हिलेज हक्क. आणि यासाठी मीच त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहेत किंवा उत्तरदायी, म्हणून मीच पुढचा राजा बनणार आहेत. तो हक्क माझाच आहे. गार्ड्स टेक मी टू द गॅलोज अँड हँग मी ॲट वन्स विदाउट एनी डिले. आणि म्हणून त्यांनी काय केले, त्या पहारेकऱ्यांना आज्ञा केली आहे, पहारेकऱ्यांनो मला सुळापाशी घेऊन चला आणि कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता लगेच मला फासावरती लटकवा, फासावरती चढवा. डिले करू नका, उशीर करू नका. हरी अप, त्वरा करा
घाई करा. डोंट वेस्ट युअर टाईम. वेळ वाया घालू नका, अजिबात वेळ वाया घालू नका. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ. बघा ना, माझं पुढील आयुष्यातील नशीब, पुढच्या जन्मात माझं किती आश्चर्यकारक नशीब असणार आहेत, लक असणार आहेत का. अ किंग वन्स अगेन. पुन्हा एकदा राजा मी त्या ठिकाणी बनणार आहेत. गुड बाय वर्ल्ड, सी यू अगेन. चला तर मग तेव्हा अलविदा या संपूर्ण जगाला, सर्व मानवाला मी या ठिकाणी आज अलविदा देत आहेत. अँड सी यू सून अगेन. सी यू सून अगेन. आणि आपण लवकरच पुन्हा एकमेकाला भेटणार आहोत. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी नाटकाचा पडदा पडतोय. ऑल एक्झिट. सर्व ते नाटक संपलं आहेत, सर्व आपलं निघून जातात. बघा मित्रांनो, या स्टोरीमध्ये आपल्याला एक गमतीदार राजाचं वर्तन दिसत आहेत, किंवा त्याची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तो स्वतः फासावर जाण्यासाठी त्याची इच्छा त्याने दर्शवली आहे. थोडीशी स्ट्रेंज विश या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो हा प्ले संपलेला आहे. प्ले आवडला असेल सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकन क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.